डिअर स्टुडंट्स, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात तो व्हिडिओ म्हणजे आपला पेपर पॅटर्न आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनचा. तर जे मेकॅनिकलचे सॉलिड मेकॅनिक्सचे स्टुडंट आहेत किंवा रिलिव्हंट ब्रांच ज्यांना सॉलिड मेकॅनिक्स आहे 2024 पॅटर्नमध्ये, एसपीपीओचा प्रोबॅबल पेपर पॅटर्न कसा असू शकतो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही काय करायला पाहिजे युनिट वाईज, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत आहोत. तर चला आता बघूया वन बाय वन युनिट. सो बिफोर गोइंग टू डिस्कस ऑन 70 मार्क्स फॉर युअर एनसेम एक्झामिनेशन, 70 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण बघण्याआधी आता आपण टोटल 100 मार्क्सचं कसं डिस्ट्रीब्युशन होतं त्याचं एक 2-5 मिनिटात ओव्हरव्ह्यू करूया. बघा, 100 मार्क्स तुम्हाला टोटल या सब्जेक्टसाठी अलॉटेड आहेत, करेक्ट. याच्यामध्ये तुम्ही 30 मार्क्स ऑलरेडी तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलला कम्प्लीट केलेले आहेत. 70 मार्क्स तुम्हाला आता फेस करायचे आहेत. 30 मार्क्स मी का ओव्हरलुक करतोय किंवा का डिस्कस करतोय, बिकॉज आपण एंड सेमला किती मार्क्सचं वेटेज देतोय, कारण त्याचं इन सेमला किती कव्हर झालेलं आहे किंवा तुमच्या इन सेमिस्टर असेसमेंटमध्ये ते तुम्हाला इथे समजणं गरजेचं आहे. 30 मार्क्समध्ये तुम्ही काय केलं आहे, आतापर्यंत टेस्ट 1 एक्झामिनेशन दिली आहे युनिट 1 आणि 2 वर. टेस्ट 2 एक्झामिनेशन तुम्ही ऑलरेडी दिली आहे युनिट 3 आणि 4 वर, आणि युनिट 5 वर तुम्हाला एक टास्क असायन होती. मग त्यात क्विज असेल, एखादा सेमिनार असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा ऍडिशनल असाइनमेंट असेल, हे सर्व तुम्ही 6 मार्कांसाठी कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजे टेस्ट 1 आणि टेस्ट 2 मध्ये जे 12 मार्क्स होते त्याच्यात प्रत्येक 2-2 युनिट आहेत. म्हणजे युनिट 1 6 मार्क्स, युनिट 2 6 मार्क्स, 3, 4, 6 मार्क्स. म्हणजे ऑलरेडी 6×5 म्हणजे 6 × 5 केलं तर 30 मार्क्स तुम्ही ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहेत. इट मीन्स वॉट, प्रत्येक युनिटचे 6 मार्काचं वेटेज तुमचं संपलेलं आहे आउट ऑफ 20. म्हणजे 20 × 5 केलं तर 100 मार्क्स होतात 5 युनिटचे, करेक्ट. कारण 24 पॅटर्ननुसार तुम्हाला 5च युनिट आहेत. मग त्यातले तुम्ही 6 मार्क्स कव्हर केलेत. आता प्रत्येक युनिटचे किती वेटेज रिमेनिंग आहे, 14 मार्क्स. म्हणजे तुमचा 70 मार्क्सचा पेपर होणार आहे. युनिट 1, 2, 3, 4, 5 प्रत्येक युनिटवर क्वेश्चन असेल आणि तो असेल कम्प्लीट 14 मार्क्स. 14 मार्क्स पर युनिट 1, 2, 3, 4, 5. मग याची जर टोटल केली तर तुम्हाला इथे मिळते 70 मार्क्स, करेक्ट. चला वन बाय वन बघूया मग युनिट वाईज. युनिट 1 आहे तुमचं सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, करेक्ट. युनिट 1 मध्ये मी प्रोबॅबल 2 पॅटर्न कन्सिडर केले आहेत. युनिट 1 मध्ये नाही म्हणता येणार, टोटल 70 मार्क्सचे 2 प्रोबेबल पॅटर्न तुम्हाला असू शकतात. आता बघा, यातला एक कुठला तरी फिक्स असणार आहे. पहिला प्रोबेबल पॅटर्न मी कन्सिडर केला, क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 येईल. जसं आपला रेग्युलर आहे क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2. त्याच्यामध्ये तुम्हाला ए बी असे 2-2 क्वेश्चन सब क्वेश्चन्स असतील. प्रत्येकी 7 मार्क्स असेल. त्यांचे टोटल केली तर तुम्हाला 14 मार्क्स एका युनिटचे कव्हर होतात. आता समजा असा पॅटर्न नाही आला तर कसा येऊ शकतो, तर सेम क्वेश्चन 1 एकच असेल, त्याच्यामध्ये सॉल्व एनी टू तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यामध्ये ABCD असे तुम्हाला 7 मार्क्सचा इच क्वेश्चन असे 4 क्वेश्चन असतील. यू हॅव टू सॉल्व एनी टू. मग तुम्हाला 4 पैकी चॉईस असेल की कुठल्या तरी 2 सॉल्व करायचे आणि तुमचे टोटल 14 मार्क्स इथे पण फुलफिल होतात. तर अशा प्रकारे 2 प्रोबॅबल गोष्टी असू शकतात. मी अजूनही सांगतो, यातला एकच पॅटर्न फिक्स असेल. हा पॅटर्न मी का डिस्कस केला, कारण फर्स्ट इयरला 24 पॅटर्नला अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले होते, अशा प्रकारचा पॅटर्न आलेला होता. मे बी तोच जर कंटिन्यू सेकंड इयरला केला तर यू हॅव टू चॉईस सॉल्व एनी टू फ्रॉम क्वेश्चन 1, तुम्हाला मिळेल 14 मार्क्स. अदरवाईज क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 1 मध्ये AB2, क्वेश्चन 2 मध्ये परत AB2 असे 2 क्वेश्चन, त्यातला एक कुठला सॉल्व करायचा आणि यू हॅव टू फुलफिल 14 मार्क्स. आता जाऊया इम्पॉर्टंट टॉपिक्स रिलेटेड टू फर्स्ट युनिट. इलास्टिक कॉन्स्टंट A, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी येऊ शकतं. सिरीज मधला न्यूमेरिकल येऊ शकतं. अशा प्रकारे आपण ते लर्न केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एव्हरी सेक्शनचा स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला येऊ शकतो. थर्मल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन वर विचारू शकतात, अल्फा TL वाला न्यूमेरिकल. आणि पॅरलल कंपोजिट जे आहे आपण घेतलेलं ते पण तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. यस, अशा प्रकारे तुम्हाला युनिट 1 आहे. जाऊया युनिट 2 कडे. सेम आता पेपर पॅटर्न तर फिक्स झाला, जो आपण युनिट 1 वर डिस्कस केला तेच सगळीकडे असेल. परत क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4 AB सब क्वेश्चन्स, और क्वेश्चन 2 असेल दुसऱ्या पॅटर्न नुसार केलं तर युनिट 2 वर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व एनी टू. त्याच्यात परत 4 क्वेश्चन, त्यापैकी 2 सॉल्व करायचे, तुम्हाला मिळतील 14 मार्क्स. त्यातलं इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे SFD BMD वर, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सिम्पली सपोर्टेड विथ पॉइंट लोड और UDL, कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL और UBL, लोडिंग डायग्राम फ्रॉम गिवन SFD टू BMD तुम्हाला कॅल्क्युलेट करायला येऊ शकते. यस, आता मेकॅनिकल मध्ये या गोष्टीला स्किप केलेला आहे ॲज कम्पेअर टू सिव्हिल ब्रांच, म्हणून या ठिकाणी मी इम्पॉर्टंट देऊ शकतो. काय, यस, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट इथे होतं कॅन्टिलिव्हर, करेक्ट. कॅन्टिलिव्हर बीम, इथे ओव्हरहँग बीम, ओव्हरहँग
बीम, ओव्हरहँग बीम म्हणजे अशा प्रकारे एक सपोर्ट इकडे, एक सपोर्ट इकडे, इकडे काहीच नाहीये, मग अशा प्रकारची लोडिंग तुम्हाला येऊ शकते. किंवा अशा प्रकारे तुम्हाला इथे लोड आला, इथे लोड आला, इथे लोड आला, अशा प्रकारे ओव्हरहँगवर कंपल्सरी एसएमडी बीएमडी येऊ शकतं. आणि त्याच्यावरच तुम्हाला पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर हे कंपल्सरी विचारलं जातं. हे आहे तुमच्या युनिट नंबर 2 वरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. अशा प्रकारे येणारा पॅटर्न. जाऊया युनिट 3 कडे. युनिट 3 मध्ये आहे तुम्हाला बेंडिंग अँड शिअर स्ट्रेस इन बीम. करेक्ट. सेम याच्यावर क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 असेल एम. आणि जर तसं नाही झालं तर फुल क्वेश्चन 3 असेल सॉल्व युनिट 2. सिमिलरली जसं आपण डिस्कस केलं 14 मार्क्स फुलफिल होतील. जाऊया इम्पॉर्टंट क्वेश्चन कडे. शिअर स्ट्रेस डायग्राम टी सेक्शनची 100% येऊ शकते. शिअर स्ट्रेस डायग्राम आता मी इथे म्हणेल अनसिमेट्रिक आय सेक्शन. मेकॅनिकलला मॅक्सिमम अनसिमेट्रिक आय सेक्शन विचारला जातो, ज्याच्यामध्ये एक फ्लेंज ही दुसऱ्या फ्लेंज पेक्षा डायमेन्शननी चेंज असते. आणि बेंडिंग स्ट्रेस आय सेक्शन, टी सेक्शन किंवा हॉलो सर्क्युलर सेक्शनवर तुम्हाला येऊ शकतो. अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट आहे तुमचं युनिट नंबर 3 वर. आता जो युनिट नंबर 4, युनिट नंबर 4 आहे टॉर्शन अँड बकलिंग ऑफ कॉलम. करेक्ट. आता याच्यामध्ये पण प्रोबॅबल तुम्हाला 14 मार्क्स हे तर कंपल्सरी आहेच, पण याच्यामध्ये आपण क्वेश्चन 1, 2 म्हणजे तुमच्या आतापर्यंत किती क्वेश्चन कव्हर झाले? क्वेश्चन 5 आणि 6 पर्यंत. याच्यात क्वेश्चन 7 ला और क्वेश्चन 8 येऊ शकतो, ज्याच्यामध्ये ए बी म्हणजे तुम्हाला 7 मार्क्स कव्हर करायचे आहेत. म्हणजे याच्यात पण तुम्हाला 14 मार्क्स कव्हर होतील. आणि अदरवाईज सेकंड पॅटर्न जो आपण रेग्युलर डिस्कस केला, क्वेश्चन नंबर 4 असेल, ज्याच्यामध्ये सॉल्व युनिट 2 असेल. करेक्ट. सॉल्व युनिट 2 मध्ये परत ABCD देतील, यापैकी तुम्हाला सॉल्व करायचं आहे युनिट 2. करेक्ट. अशा प्रकारे तुमचे 14 मार्क्स इथे फुलफिल होतील. करेक्ट. आता यात इम्पॉर्टंट काय ते डिस्कस करूया. इम्पॉर्टंट. करेक्ट. आता याच्यात इम्पॉर्टंट काय असेल टॉर्शन अँड बकलिंग ऑफ कॉलम मध्ये? तर टॉर्शन मध्ये बघा सेम तुम्हाला इलास्टिक कॉन्स्टंट असतील त्याचे. टॉर्शन मधले इलास्टिक कॉन्स्टंट काय तुमचं? T/J, G⁻L, τ/R हे तुम्हाला इथे विचारले जातील. टाऊ काढा, G⁻θ काढा किंवा थिटाची व्हॅल्यू काय त्या रिलेटेड तुम्हाला येतील. नेक्स्ट डायमीटर ऑफ शाफ्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डायमीटर ऑफ शाफ्ट मध्ये तुमचं सॉलिड शाफ्ट आणि हॉलो, डायमीटर ऑफ शाफ्ट मध्ये पण सॉलिड अँड हॉलो सेक्शन वर विचारलं जाऊ शकतं. येस. अशा प्रकारे तुम्हाला टॉर्शनवर येणार न्यूमेरिकल असेल. आणि याच्यामध्ये Tmax = % ऑफ T मीन वरचे न्यूमेरिकल तुम्हाला येऊ शकतात. हे ऑलरेडी आपण याच्यात शिकवलेलं आहे. येस. आता राहिलं बकलिंग ऑफ कॉलम. बकलिंग ऑफ कॉलम मध्ये काय येऊ शकतं? सेकंड पार्ट. बकलिंग ऑफ कॉलम मध्ये तुम्हाला असं युनिॲक्सियल वर एकच इथे इसेंट्रिसिटी जनरेट होते आहे. ते समजा आपण बघूया EY, मग इथे P लोड दिला तर याच्यातलं सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मीन म्हणजे हे स्ट्रेसेस डिस्ट्रीब्युशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. किंवा बायॲक्सियल म्हणजे काय? P कुठेतरी इकडे झाला, त्याच्यामुळे इथे पण EX आणि EY दोघं जनरेट झाले. आणि स्ट्रेस ॲट एव्हरी कॉर्नर ABCD, स्ट्रेस ॲट एव्हरी कॉर्नर तुम्हाला येऊ शकतो. येस. अशा प्रकारे झालं युनिट नंबर 4 वरचं इम्पॉर्टंट. चला जाऊया युनिट नंबर 5 कडे. युनिट नंबर 5 मध्ये अगेन्स्ट तुम्हाला 14 मार्क्स असतील. त्याच्यामध्ये प्रोबॅबल आता आपलं झालं युनिट क्वेश्चन 9 और क्वेश्चन 10. त्याच्यामध्ये परत ए बी म्हणजे 7 मार्क्स अगेन 7 मार्क्स असे मिळून तिथे 14 मार्क्स कव्हर होतात. किंवा सेकंड प्रोबॅबल पॅटर्न तुमचा कसा असू शकतो? सॉल्व क्वेश्चन 5 असेल, सॉल्व युनिट 2. बरोबर. ABCD जर 7 आणि 7 मार्क्स कव्हर केले तर तुमच्या इथे 14 मार्क्स कव्हर होतात. करेक्ट. आता जरा इम्पॉर्टंट काय आहे याच्यात इम्पॉर्टंट ते आपण डिस्कस करूया. करेक्ट. तर याच्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेस अँड थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर अशा प्रकारे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर प्रिन्सिपल स्ट्रेस मध्ये तुम्हाला काय विचारू शकतात? डिटरमाइन नॉर्मल, टेंजेन्शियल and resultant stress. त्याच्यानंतर
प्रिन्सिपल स्ट्रेस दॅट इज सिग्मा n1 और सिग्मा n2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायला येऊ शकतो. आणि थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर, थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर हे तर कंपल्सरी येणार आहे. याला मी व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हटलेलं आहे. या टॉपिकवर तुम्हाला 100% क्वेश्चन असतोच. याच्यामध्ये थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर मध्ये तुम्हाला शिअर स्ट्रेस थिअरी, त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस और स्ट्रेन थिअरी, याच्यावर तुम्हाला मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरी, याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी वाला क्वेश्चन 100% येतो. फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असेल, या थिअरीनुसार फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असेल, किंवा तो सेफ लोड काय असेल, किंवा सेफ लोड काय असेल, एवढं सगळं तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला येणारा 100% क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सगळं विचारलं जातं. आता टॉर्शन आणि बकलिंग ऑफ कॉलम मध्ये तुम्हाला याच्यामध्ये हे तर येतात, पण इथे सगळ्यात महत्वाचं राहिलं तुमचं रँकिन्स अँड युलर्स. याच्यावर तुम्हाला पीसी कॅल्क्युलेट करायला येतोच. रँकिन्स आणि युलरचे पण फॉर्म्युले आहेत, ते याच युनिट 4 मध्ये सांगायचं राहून गेलं होतं, ते पण तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतो. तर स्टुडंट, अशा प्रकारे आपण कम्प्लीट पेपर पॅटर्न आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर आय थिंक हे तुम्हाला सफिशियंट आहे. याच्यावर तुम्ही फोकस करा आणि एक्झाम फेस करा. सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरीवन.